नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. काय मित्रांनो, आजचं एक असा काही खास विषय तुमच्या समोर घेऊन येणार आहे ना. प्राणी मात्रातला प्राणी तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आणि या प्राण्यातला एक विषय तुम्हाला सांगायची इच्छा झाली. आपण शेतकरी माणसं असताना आपल्याजवळ कितीतरी गुरंढोरं असतात. गुरंढोरं असून सुद्धा त्याचं संगोपन जर करत असेल तर फक्त शेतकरी करतो. शेतकऱ्या व्यतिरिक्त जनावर पाळायला कोणी तयार नाही, कोणी पाळू शकत नाही. ते काय घरात मांजर पाळणं नाही, घरात कुत्रा पाळणं नाही, जनावर पाळणं त्यापेक्षा कितीतरी वेगळी गोष्ट आहे. ती गोष्ट फक्त शेतकरीच करू शकतो. अशीच एक घटना सांगतो तुम्हाला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खारुड्या कुरड्या घालतात ना बाया. उन्हाळ्यात गावाकडची गोष्ट आहे. खारुड्या कुरड्या सांडाया पापड शेवाया ह्या सगळ्या गोष्टी उन्हाळ्यात चालतात गावाकडं. तशीच एक घटना आहे, एका जनावराच्या बाबतीतली आहे, शेतकऱ्याच्या बैलाच्या बाबतीतली आहे. गोष्ट गंभीर आहे, साधी गोष्ट नाही. ही साधी गोष्ट तुम्हाला म्हणता बी येणार नाही. काय झालं, एका बैलानं शेतकऱ्याच्या त्या बाईनं खारुड्या कुरड्या बनवून मस्त बाजावर टाकेल. तुमच्या तिकडं कशावर टाकतात खारुड्या कुरड्या, सुकायसाठी वाळायसाठी हे आम्हाला नाही सांगता येणार. पण आमच्या भागामध्ये त्या खारुड्या कुरड्या ज्या असतात ना, ह्या खारुड्या कुरड्या बाजावरच घालतात सुकायला. खारुड्या कुरड्या सांड्या पापड हे सगळे बाजावर सुकवतात. तशाच पद्धतीत एका माऊलीनं त्या सांड्या कुरड्या तिच्या त्या बाजावर सुकवत असताना रस्त्याजवळ एका सहज बैलानं दुसऱ्या बैलाला पाहून फक्त पाय खोरला. माणसं जसे दंड ठोकतात ना, तसं जनावर सुद्धा शिंगानं माती उकरते किंवा पायानं उकरते. त्या पायानं माती उकरली आणि ती त्या बाईच्या सांड्या पापडावर गेली. दोष एवढा झाला त्या बैलाचा. शेतकऱ्यानं सांगितलं, बाई तू नुकसान झालं, मी भरून देतो, 1000 लागतील 2000 देतो. पण ती बाई मानली नाही. बाईच्या मालकानं राग एवढा मोठा दांडका उचललं आणि बैलाला मारलं. जसं बैलाला मारलं तसे बैलाचे दोन्ही शिंग मोडून गेले. दोन्ही शिंग मोडले आणि बघ रक्तपात झाला, रक्तस्राव झाला आणि तो बैल तिथं 5-10 मिनिटामध्ये मेला. त्या शेतकऱ्याच्या बैलाचे नंतर त्या माणसानं आडच दीड करून पैसे भरून दिले. पैसे जरी भरून दिले तरी त्या बैलाच्या प्राणाची किंमत नाही झाली, त्या बैलाच्या जीवाची किंमत नाही जमा झाली. फक्त पैसे भरून दिले गेले. पण माझी एक फक्त सगळ्याला विनंती आहे की पैसे किती येतील किती जातील, पण शेतकऱ्यासाठी तोच बैल भेटणार नाही, शेतकऱ्यासाठी तीच गाय भेटणार नाही, शेतकऱ्यासाठी तेच वासरू, तीच म्हैस, तोच रेडा, शेतकऱ्यासाठी जी त्याचा जीव की प्राण असते ते भेटत नाही. खरं सांगतो भाऊ, ह्या घडलेल्या गोष्टी आहे, गावाकडं घडलेली गोष्टी आहे. म्हणून कोणी असो जनावरावर जरा थोडं विचार करूनच हाताळा. कारण बैल हा, म्हैस, एखादं वासरू, गाय हे शेतकऱ्याचं जीवन आहे भाऊ. जेवढा जीव शेतकऱ्याच्या आपल्या शरीरावर आहे तेवढा जीव त्या प्राण्यावर सुद्धा शेतकरी प्रेम करतो. म्हणून कृपा करून कोणही शेतकऱ्याच्या जनावराच्या वाटी जाऊ नये, अन्यथा ती चांगली गोष्ट होणार नाही.